आज त्यांना आम्ही मंत्री महोदय किंवा साहेब म्हणण्यापेक्षा आम्हाला त्यांना अध्यक्ष म्हणणं खूप जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं वाटतं की ते सर्वसामान्य माणसाला ओळखतात. आता मी MA बेड आहे, पण कधीही त्यांच्याकडे नोकरीनिमित्ताने गेलो नाही. साहेबांचे व्हिडिओ वगैरे बघितले असेल की कुठला असा मंत्री तुम्ही बघितला नसेल की जो हॉस्पिटलमध्ये जाऊन जे रुग्णांना जेवण वगैरे आहे त्याचं जे ते सेवन करतात, असा मी महाराष्ट्रामध्ये एकमेव मंत्री बघितलेला आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व. की तिथं कोण बाबा असा लहान मोठेपणा असा अजिबात त्यांच्याकडे फरक नाही आहे. बरं, नुसतं बुधळगड राधानगरी आजरा नव्हे, महाराष्ट्राचा भार आत्ता फक्त त्यांना महाराष्ट्र नाही ओळखत, पूर्ण भारत देश त्यांना ओळखतोय. साधारणपणे संध्याकाळी गावात जेवण झाल्यानंतर छानपैकी लोक गप्पा मारत बसतात, सुखादुःखाच्या गोष्टी बोलत असतात. पण सध्या प्रत्येकच गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं गावात आता राजकीय चर्चा जोरदारपणे चालू आहेत. सध्या आपण आकुर्डेमध्ये आहोत. जेवण झाल्यानंतर काही मंडळी बसली आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया. दादा, झालं जेवण? झालं. नमस्ते. नमस्कार. अ, आपलं नाव काय? आणि मी आनंद गुरव, बर अक्कोडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील एक मतदार. सर्वसाधारण हा लोकशाहीचा उत्सव आहे. आपण मत द्यायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला उमेदवार जो आपला विकास करू शकतो अशा उमेदवाराचा शोध आपण घेत असतो. असे काही उमेदवार आहेत का आकुर्डीच्या या निवडणुकीमध्ये? खरं तर आम्ही आदरणीय या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आमचे स्नेही प्रकाशरावजी आबिटकर यांना मानणारा माणूस आहे मी, आणि ते आमचे स्नेही आहेत. आणि त्यामुळं गेली 3 पंचवार्षिक त्यांनी इथून आमदार म्हणून विकासाच्या जोरावरच यश संपादन केलेलं आहे. आणि आज आपण बघतोय की राज्याचं सर्वोत्तम आरोग्यमंत्रीपद त्यांच्याकडं आहे, आणि ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि त्यांनी दिलेले उमेदवार, त्यांच्या विचारातून आलेले उमेदवार हे निश्चितच भागाचा, आपल्या अक्कोडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा निश्चितच फायदा करतील, लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतील. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये नावाजलेला हा मतदारसंघ आहे. आणि कुठलाही असा पक्ष नाही की जो अकोड्यात नाही. तरी सुद्धा आम्ही आमदारांना मानणारा असा वर्ग, फार प्रचंड मोठा वर्ग आपल्या अकोले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, येवाना, राधानगरी, बुधळगड आणि आजरा मतदारसंघामध्ये आहे. म्हणूनच ते आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. दोन गोष्टी मला विचारायचं, तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर सांगता त्या पद्धतीने. एक, आपण म्हणालात की एक नाही, जो विचार घेऊन ते चालले त्याच विचाराचे उमेदवार त्यांनी दिलेत. काय विचार घेऊन निघाले, ते काय, त्यांचा विचार काय आहे? कसं आहे सर, तळागाळातील माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेऊन आमचे मित्रस्नेही, आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणतो, आदरणीय प्रकाशरावजी आबिटकर यांनी तळागाळातील विकास, युवकांचा विकास आणि आज समाजामध्ये काय समस्या आहेत, त्या समस्येवर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच त्या थरातील उमेदवार देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि तो मतदारांना म्हणजे मान्य आहे. आपण अध्यक्ष म्हटलं, काय अध्यक्ष म्हणण्याच्या मागचं कारण काय आहे? आम्ही म्हणजे एक युवा स्पोर्ट्स ही मोठी संघटना आज बुधळगड, राधानगरी आणि आजऱ्यामध्ये आहे. मूळ प्रकाशरावजी जे प्रकाश झोतात आले, त्याचं कारण जर काय असेल तर युवा स्पोर्ट्स, आणि ते युवा स्पोर्टचे अध्यक्ष होते. आज त्यांना आम्ही मंत्री महोदय किंवा साहेब म्हणण्यापेक्षा आम्हाला त्यांना अध्यक्ष म्हणणं खूप जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं वाटतंय. आता अध्यक्षांच्या त्या पायरीपासून किंवा अध्यक्षपदापासून थेट पालकमंत्री आणि आरोग्यमंत्र्यापर्यंत झेप मारलेली. हा सगळा प्रवास बघितला तर माणसाच्या स्वभावात काही बदल झालेला दिसतोय का? त्यातलाच जोडून दुसरा माझा प्रश्न आहे. आपण म्हटलात की आमचे स्नेही, मित्र मित्राला चांगला, स्नेही स्नेहीला चांगला ओळखतोय. स्वभावात काही बदल झालाय का? खरं सांगू का सर, आता 3 वेळा त्यांनी पंचवार्षिक निवडणुका जिंकल्या. आता स्नेही म्हणण्या पाठीमागचा उद्देश असा की ते सर्वसामान्य माणसाला ओळखतात. आता मी MA बेड आहे, पण कधीही त्यांच्याकडे नोकरीनिमित्ताने गेलो नाही. बर
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आजही कुठे गुरवसर आहेत, त्यांचं लक्ष जातं. तिथं हात करतात ते. ही दखल घेणं सर्वसामान्य माणसाची. मी कुठल्याही राजकीय याच्यामध्ये नाही आहे, कुठल्याही सर्व्हिसमध्ये नाही आहे, तरी सुद्धा ते मला ओळखतात. आपण एम ए बी एड मधून सांगितलं, एक मोठी जबाबदारी आहे, पालकमंत्री आहेत. शैक्षणिक दृष्टिकोनातून काय कामं केल्यात किंवा काय कामं करायला पाहिजेत त्यांनी? आता त्यांचं मोठं शेड्यूल आता पालीवर सुरू आहे, हं, की जिथं इंजिनिअरिंग वगैरे हं, आता एआय त्यांनी गेल्या वर्षीच सुरू केलेलं आहे, की ज्याची गरज हं, आजच्या विज्ञान युगाला गरज आहे. हं, असं ओळखून त्यांनी आता त्याचे शेड्यूल आहे. हं, अ, अगदी नर्सरीपासून अ, अ, पुढं महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत कडगावला आहे, हं, गारगुडीत आहे. हं, शैक्षणिक दृष्टिकोनातून, आरोग्याच्या समस्येतून ते अगदी बारकाईनं स्वतः हं. आता बरेच तुम्ही ते साहेबांचे व्हिडिओ वगैरे बघितले असेल, की कुठला असा मंत्री तुम्ही बघितला नसेल, की जो हॉस्पिटलमध्ये जाऊन जे रुग्णांना जेवण वगैरे आहे, त्याचं म्हणजे ते सेवन करतात. असा मी महाराष्ट्रामध्ये एकमेव मंत्री बघितलेला आहे. तो म्हणजे प्रकाशरावजी आंबेडकर. स्नेह आहे म्हणून बोलताय असं? नाही, नाही, नाही. अजिबात नाही. मी सांगतोय ना तुम्हाला, की अजिबात मी कुठल्या कामासाठी त्यांच्याकडे गेलेलो नाही. हं, त्यांची आणि माझी फारशी अशी जवळीकता नाही आहे. अच्छा. पण एक व्यक्तिमत्व. एक व्यक्तिमत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व, की तिथं कोण बाबा असा लहान-मोठेपणा असा अजिबात त्यांच्याकडे फरक नाही आहे. आपण शिक्षक आहात, व्याख्यानमालाचं वगैरे आयोजन किंवा तरुणांसाठी काय अजेंडा आहे का त्यांच्याकडे? आहे की अ, वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी म्हणा, हे म्हणा, त्यांचे बंधू आदरणीय प्राचार्य अर्जुन सर हे त्या त्या पद्धतीने काम करतात. त्यांची लॉबी वेगळी आहे. साहेबांची लॉबी वेगळी आहे. दोघांची लॉबी विकासासाठी एकत्रित आहे का? विकासासाठीच एकत्रित आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. हा त्यांचा अजेंडा आहे. आणि प्रमुख सुविधा म्हणा, आता आरोग्य मंत्रीच असल्यामुळं लोकांच्या ज्या काही आरोग्यविषयक समस्या आहेत, त्यांच्यावर जास्त फोकस आता ते करतायत. बरं नुसतं बुदळगड, राधानगरी, आजरा नव्हे, महाराष्ट्राचा भार. आत्ता फक्त त्यांना महाराष्ट्र नाही ओळखत. पूर्ण भारत देश त्यांना ओळखतोय, की बाबा प्रकाशराव नावाचं एक कोणतरी असं वादळ आहे, की जे आज महाराष्ट्रभर घुमतंय. याची नोंद अख्खा भारत देश घेतोय. सर, असं कधी घडलं का, की एक नाही रात्री अपरात्री गावामध्ये काहीतरी प्रसंग घडला हं. आणि ह्यावेळेस आता ही अडचण आहे, म्हणजे आरोग्याची असेल किंवा दुसरा कुठलाही प्रसंग असेल, त्यावेळेस त्यांना फोन केला रात्रीच्या वेळेस, तर त्यावेळेस तो एका रिंग मध्ये फोन उचलला आणि ते मदतीसाठी किंवा तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने त्यांची यंत्रणा कामाला लागली, असे कधी घडले? होय, होय. तसे त्यांचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे त्यांनाही फोन करायची गरज नाही आहे. बर. फक्त त्यांच्यातल्या कुठल्याही जबाबदार कार्यकर्त्याला जर फोन केला, तर तुमची व्यवस्था झाली म्हणून समजा. तुम्ही मगापासून सांगितलं, एक शेवटचाच प्रश्न, तुम्ही मगापासून सांगितलं की प्रकाश आंबेडकर हे सामान्य माणसाला केंद्रस्थानी मांडून त्यांच्या विकासासाठी झटणारे आहेत. पण असा दावा प्रत्येक जणच करत आहेत. या निवडणुकीमध्ये जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते प्रत्येक जण म्हणतात यावेळेस आम्हाला एक संधी द्या ना तुम्ही, की आम्ही सुद्धा एक नाही त्याच पद्धतीनं सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मग त्यांच्या बाजूने का नाही? आता विकासाबद्दल जर बोलायचं झालं, तर ही सर तपस्या असते. बर. जशी आज पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आमदार साहेबांनी म्हणजे केलेली आहे, प्रकाशरावजींनी केलेली आहे. तशी त्या पद्धतीची तपस्या जर कोण तयार झाला, तर साहजिकच लोकं त्याला पण न्याय देतील. पण आत्ताची परिस्थिती बघायला गेलं, तर झुकतं माप हे 100% अ, जे पालकमंत्र्यांनी किंवा आरोग्यमंत्र्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत, म्हणजे शिवसेना आणि भाजपा युतीचे जे उमेदवार आहेत, त्यांच्याच पारड्यात ते जाणार आहे. एवढं मत निश्चित. आकुर्डे गावात फिरत असताना सामान्य माणसं, गृहिणी आणि त्याच पद्धतीनं माझ्यासोबत शिक्षकी पेशा असणारे, एम ए बी एड असणारे शिक्षक देखील आपल्या सोबत आहेत. म्हणजे शिक्षित असू दे, अशिक्षित असू दे, प्रत्येक व्यक्तीशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि थेट रीतीने आपण त्यांना क्रॉस क्वेश्चन देखील विचारतोय. प्रकाश आंबेडकरच का? दुसरे व्यक्ती का नाहीत? परंतु ज्या पद्धतीने त्यांचा आलेख त्यांनी मांडला आणि ते म्हणतात, की आम्ही फक्त आमच्यासाठी धावून येणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या मागेच उभा राहणार आहे. येत्या दिवसामध्ये 9 तारखेला काय होणार? हे जनतेचा कौल कोणाच्या बाजूला जाणार? हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.